ओ मॅडम, ओ मॅडम, ओ मॅडम, ओ मॅडम, अहो कुठं चाललात? नमस्कार. ते आर.के. सरांना भेटायचं होतं. आर.के. साहेबांना? अहो अपॉइंटमेंट घेतली का त्यांची? तुला माहितीये ना रे, आईचं मंगळसूत्र वाढवायला मीच जबाबदार होते. म्हणून तिला नवीन मंगळसूत्र मीच घेऊन द्यावं असं मी ठरवलं, असं वाटलं मला. शेवटी ते तिचं स्त्रीधन आहे. माझ्या आईला ना माहेर ना सासर. तिच्याकडे जे काही दागिने होते ते माझा आणि दीचा जीव वाचवण्यासाठी तिने रस्त्यावर टाकून दिले. म्हणून मला वाटलं की मी तिला मंगळसूत्र घेऊन द्यावं. आणि हे सगळं जर आईला कळलं ना तर ती खूप चिडेल. तू प्लीज सांगू नकोस हा तिला. आणि प्लीज मी आणलेलं मंगळसूत्र तू लग्नाच्या दिवशी तिच्या गळ्यात घाल. घालशील ना? बाबा, तू चिडलास का माझ्यावर? नाही बेटा. म्हणजे तुला पटलंय का मग ती जे सांगते ते? पटलाय असं नाही म्हणता येणार. म्हणजे म्हणजे बघ बेटा, एखादा जेव्हा काहीतरी सांगतो तेव्हा त्याच्या सांगण्यात आणि ते समजून घेण्यात फरक असतो की नाही. मला तुझा पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे पूर्णपणे काय आहे, आणि तू तेरी जगह पे बिलकुल सही आहे. पण कसं असतं ना, आपल्याकडे होणाऱ्या नवऱ्यानी बायकोसाठी मंगळसूत्र घेण्याचा रिवाज आहे, बरोबर आहे. आणि मी शालिनींचा होणारा नवरा आहे ना, मग मला जसं जमेल जितकं जमेल तसं घेईन ना एक छान सुबकचं मंगळसूत्र घेईन तुझ्या आईसाठी. मी त्यात काहीही कसर सोडणार नाही, नक्की. बाबा, मला कळतंय तुला काय म्हणायचंय ते, पण मी आणलेलं मंगळसूत्र त्याचं काय? प्लीज समजून घे ना. या वेळेला तू मला समजून घे ना प्लीज. तुला सांगू का, खरं तर तुझ्या आईसाठी शालिनींसाठी मला आजपर्यंत खूप गोष्टी करायच्या होत्या, खूप खूप. पण आमच्या नात्याला नाव नसल्यामुळे ना मी स्वतःला रोखून धरलं होतं इतकी वर्ष. आता मंगळसूत्र विकत घेणं हे तर माझं पहिलं कर्तव्य आहे की नाही, ते तरी करून दे ना मला. प्लीज. चहा घे, चहा घे ग. आणि हो, त्या आरकेचं मंगळसूत्र त्याला परत कर. थँक्यू सांग. एकदम फॅन्टॅस्टिक माइंड ब्लोईंग डेट झाली. तुला माहितीये का, आरकेला का आवड देतात ना लोक, मला ना काही कळतच नाही. माझा परफॉर्मन्स आज तू बघितला असतास ना, माझी ऍक्टिंग बघितली असतीस ना, मला लगेच ऑस्कर दिला असतास. चार्मिंग जेंटलमॅन. खूप त्रास झाला असेल ना तुला? आज फॉर चेंज परफॉर्म वगैरे करावं लागलं असेल. नाही, तुला काय म्हणायचंय? मी जेंटलमॅन नाहीये का मी चार्मिंग नाहीये? काय झालं ते सांग. तू दिलेलं मिशन सक्सेसफुल केलंय मी. मी किती सेन्सिटिव्ह आहे हे तिला सांगितल्यानंतर ना, ती मूर्ख मुलगी मला सगळं सांगून बसली. तुला माहितीये, त्यांच्या घरी ना आता आपण एक परमनंट स्पाय प्लांट केलाय. आता तिकडे जे जे होईल ना, ते आपल्याला लाईव्ह कॉमेंट्री थ्रू कळेल. ती काय म्हणाली? तिने बरंच काही सांगितलं.
म्हणजे त्यांच्या फॅमिलीचा फॅमिली ड्रामा, सावत्र आई बहीण, हिला कसे सगळे ग्रँटेड धरतात, मोहिनीला किती प्रेम करतात, मोहिनीचं किती इम्पॉर्टन्स आहे. आणि आर के मोहिनीच्या लाईफमध्ये आल्यापासून ना मोहिनी बद्दल काय बोलली आणखी ती? खरं सांगायचं ना तर त्या दोघांच्या सीन बद्दल तिला काही माहितीच नाही. मग राघव मोहिनी बरोबर ज्वेलरी शॉप मध्ये का गेला होता? Who knows? हा मम्मा, पण एक मात्र खरा, ती मुलगी मला लागलेला जॅकपॉट आहे. ती मी सांगितलं ना की काही करायला तयार होईल. हा म्हणजे माझ्या प्रेमात पडल्यावर, पण मी सांगतोय तुला की ती काही करेल. तू हसतेस का ग? आता तुझ्या मूर्खपणावर हसू नाही तर काय करू मी? अगं पण विसरलास का? ती मुलगी त्या दिवशी रात्री 2:30 वाजता दारूच्या नशेत आपल्या घरी आली होती. कशासाठी? राघवला भेटण्यासाठी. राघवसाठी ऑब्सेस्ड आहे ती मुलगी. हा म्हणजे तुझ्या प्रेमात वगैरे पडेल ती, पण ते तुझ्यासाठी नाही. राघवचा भाऊ आहेस ना तू, म्हणून. त्यात मोहिनी आणि राघव मधला क्लोजनेस वाढतोय आणि त्याचा तिला खूप त्रास होतोय. आपण सांगितलेलं सगळं ऐकेल ती, पण ते तुझ्यावरच्या प्रेमासाठी नाही, त्या मोहिनीला डिस्ट्रॉय करण्यासाठी. आता तरी आलं का लक्षात? कमी बोललं ना की गोष्टी लवकर कळतात. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार. आमच्या येथे श्री कृपे करून आमची आई शालिनी महेंद्र देवकर आणि वडील महेंद्र महादेव देवकर यांची सहजीवनाची 25 वर्ष पूर्ण होत आहेत. तर त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही एक छोटासा समारंभ आयोजित केलेला आहे. आम्ही त्यांना पुन्हा एकदा बोहल्यावर चढवत आहोत. आम्ही त्यांच्या लग्नाला नव्हतो, म्हणून तो क्षण आम्हाला पुन्हा एकदा अनुभवायचा आहे आणि आमच्या आनंदात तुम्ही सगळ्यांनी मनापासून सामील व्हावं अशी आमची इच्छा आहे. तर ह्या विलक्षण सोहळ्याला नक्की यायचं. हं. मस्त. तू छान झालं ना? दाखव ना. नाही नाही, कशाला? दाखव ना तू. पैसे लागतील. तू दाखवते. हे घे, हे बघ. हाय ना, इथून सुरू झाला होता. इथून असा 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 असा. 100 पप्प्या देशील? बघ बघ बघ. तू हा बघ. आवाज वाढव ना. घे बाई, आवाज ऐक. एक गोड दिसते. $4.25 लाखाचं मंगळसूत्र आहे हे. हे लपून ठेवलं होतं तुझ्या लाडक्या मोहिनीने. जस्ट इमॅजिन, त्या दोघींचं बोलणं मी जर ऐकलं नसतं तर. मोहिनीने आरके कडून फेवर्स घेतले आणि डम सारखं $4.25 लाखाचं मंगळसूत्र घेऊन आली ती. तर त्या बदल्यात तिला काय काय करावं लागणार आहे गॉड नोस. तुला कसं कळलं? त्या दोघी लपून लपून बोलत होत्या ना, तेव्हा मी चोरून चोरून ऐकलं. मी फक्त त्या दोघींनाच माहितीये. 4.25 लाखाचे उपकार घेतले या मुलीने. आता तिला जाब विचार. एक ऍड काय मिळाली आई? घरातले एवढे मोठे डिसिजन्स घ्यायला लागली ती. बस बस, तुझं काम होतं, तुम्हाला सांगितलंस ना. जा आता, तुझा.
तू तिला काही बोलणार नाहीयेस? एवढा मोठा विश्वासघात केलाय तिने तुझा आई. अगं आता हे मंगळसूत्र माझ्याकडे आहे ना, मी बघते ह्याचं काय करायचं ते. तू जा. अगं पण आई, श्श्श. एकदा सांगितलेलं कळत नाही तुला? मी म्हणलं ना, मी बघते काय करायचं ह्याचं ते. आणि हो, मोहिनी समोर या मंगळसूत्राचा विषयही काढायचा नाही. कळलं? जा. राईट घ्या दादा, दादा right घ्या. राइट में चाहिए दादा, Right, राइट right, में या चाहिए. साईडला. अगं तिकडे अगं, नको, तिकडे तू तिथे- घुसेल ना, अगं, अगं, लागेल. घुसेल. हा, मी right में, सांगते. थोडा right में. हा, ले लो, हा, ले लो. बरोबर. दादा. आने दो. बस. हा, बस. ओके. काय यशवंत दादा, किती फोन केले तुम्हाला. आजकाल खूप भाव खायला लागलात ना तुम्ही. आणि तुम्हाला माहितीये ना की आमच्या इथे तुमच्याशिवाय कोणच चालत नाही डेकोरेशनला. हो माहिती होत आहे मला. आणि सध्या लग्नाचा हे चालू सीझन चालू आहे हो. त्यामुळे जरा काम डबल टिबल वाढली, फक्त काय नाही. म्हणून आमचं काम चेपायचं नाही हा. ए ठीक से करने का सब. ओ सामान इतना ही लाया तुमने, सामान किधर है? आहो ताई, हे बघा ना किती लांब लचक बांबू आहेत. ते गल्लीतून येताना जरा प्रॉब्लेम होतोय. आणि 2-3 गाड्या येत आहेत पाठीमागून. हा. त्याच्यात आहे सामान सगळं, बांबू कनोती वगैरे. हे आमची पोरं आहेत ना, सगळं सामान खाली घेतील. फिर देर किस बात की. चलो चलो शुरू करा. काय पिंकी, आज गाव जे वाटत. तेवढा जरा मोबाईल उघडून बघितला असता तर तुला पण कळला असता. हा मोबाईल वर रील कशाला बघायचे. इन्व्हिटेशन पाठवले ते बघायचं. हा इन्व्हिटेशन दिलंय. रविवारी आमच्याकडे यायचं म्हणजे यायचं. ह आणि आहे रडायचा नाही, आधीच सांगून ठेवते. हा हा तुम्ही काय बघताय, चला उठा. मी सुरू करते. आरामात तू काय करतेस. काय करतेस काय, तुझी आई बाहेर गेली, तेवढ्यात आटपून घेऊ दे. आली ना तर बुडबुड करेल, काहीच करू देणार नाही. गेले कुठे आई. हे मला नाही माहिती, मला नाही सांगितलं. ए चल 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 चल. आता तू उतर, त्यांना करू दे. करतील ते, करते ना. करतील. कळाल ना. हा करतील ते. मोहिनी, हा घ्या सामान खाली घ्या, घ्या, घ्या. घ्या. घे सामान खाली. घ्या खाली. टाका, टाका. आई अशी सकाळी सकाळी कुठे गेली ते कोणालाच न सांगता. ओ मॅडम, ओ मॅडम, ओ मॅडम, ओ मॅडम, अहो कुठं चाललात. नमस्कार. ते आर.के. सरांना भेटायचं होतं. आर.के. साहेबांना. अहो अपॉइंटमेंट घेतली का त्यांची. नाही. मग कसं भेटता येणार तुम्हाला. जा तुम्ही इथून. अहो पण हे बघा, असं आर.के. साहेबांना कोणी येऊन भेटू शकत नाही. आणि मी सुद्धा रिस्क घेणार नाही. मागच्या वेळेस एक मुलगी दारू पिऊन आतमध्ये घुसली होती. यावेळेस मी रिस्क घेणारच नाही. तुम्ही बाहेर व्हा. तुम्ही आर.के. सरांना सांगा ना की मोहिनीची आई आली. ते ओळखतात मला. अहो एकदा सांगितलं मला कळत नाही का. अहो आर.के. साहेब अपॉइंटमेंट शिवाय कोणालाही भेटत नाहीत. तुम्ही जावर इथून. चला जा. ललिता मॅडम त्या आहेत का. त्यांना तर भेटायला अपॉइंटमेंटची गरज नसेल ना. त्यांना सांगा मोहिनीची आई आली आहे आणि एक महत्वाचं काम आहे. त्या ओळखतात मला. आई साहेब का. हा ठीक आहे, बघतो मी. पण तुम्ही इकडेच थांबा. बर. हे बघा, ह्या मॅडम आहेत त्या.
या मॅडम या. आपण आता या मॅडम या, तुम्हाला आई साहेबांनी बोलवलं आहे. या शालिनी ताई. बरं तुम्ही काय घेणार चहा कॉफी सर? नाही नाही, नको नको. हो असं नाही, पहिल्यांदा आलात काहीतरी घ्यावं लागेल ना. नाही नाही, खरंच नको. अहो जरा घाईत आहे मी, आणि माझं एक महत्वाचं काम आहे फक्त छोटस तुमच्याकडे. बाय. बरं काही नाही, या ना. तिथे नाही, इकडे या, इथे बसूया. काय झालं? माफ करा, न कळवता आले, पण कारणच तसं होतं. मला आरके सरांना भेटायचं होतं, पण ते अपॉइंटमेंट शिवाय भेटत नाहीत ना. मग म्हणलं तुम्हाला भेटावं, कारण खऱ्या अर्थानं तुम्हीच मला चांगलं समजून घ्याल. सांगा ना काय झालंय? तुमच्या मुलाकडून जेव्हा चूक झाली तेव्हा तुम्ही मोठ्या मनाने आमच्या घरी आलात आणि आमची माफी मागितली. तसं आज माझ्या मुलीकडून खूप मोठी चूक झाली आहे, म्हणून मी इथे आले तुमची माफी मागायला. तुम्ही रिलॅक्स व्हा, मी आलेच. एक मिनिट. घ्या, सावकाश. द्या द्या नाही द्या माझ्याकडे. आता मला शांतपणे सांगा काय झालंय. आमची मोहिनी आरके सरांना घेऊन दागिन्यांच्या दुकानात गेली होती. तिथून तिनं हे मंगळसूत्र विकत घेतलंय. राघवनी मोहिनीसाठी मंगळसूत्र विकत घेतलं? नाही नाही, मोहिनीसाठी नाही, माझ्यासाठी. म्हणजे? पण 4.25 लाखाचं मंगळसूत्र घालायची खरं तर माझी गरजही नाही, आणि ऐपतही नाही. पण काय आहे, मोहिनी लहान आहे अजून, नव्याने कमवायला लागली आहे, त्यामुळे उत्साहाच्या भरात तिनं घेतलं आणि तिच्याकडून खरं तर चूक झाली. तुमच्या मुलाची चूक जशी तुम्ही सुधारली, तशीच माझ्या मुलीच्या हातून घडलेली चूक मी सुधारावी असं मला वाटलं, म्हणून मी हे मंगळसूत्र तुमच्याकडे आणून देते. तुम्ही तेवढं आरके सरांना द्या. हा, काय ते दुकानदार जे आहेत ना, ते आरके सरांचे मित्र आहेत, म्हणजे ओळखीचे आहेत. ते नक्की परत घेतील. मग कोण आहे? मीच आहे ग, बोलायचंय जरा तुझ्याशी. येऊ? राघव, मी एका कॉलवर आहे, थोडा वेळ थांबशील का? थोड्या वेळाने बोलूया. ओके. कोणाशी बोलते आई एवढं? जनरली असं करत नाही. एनिवे चल बाय, येतो मी नंतर. ओके. माफ करा, पण त्यांना का नाही बोलवलं तुम्ही? खरं तर मी त्यांनाच भेटायला आले होते. नाही, असू दे, ही गोष्ट आपल्या दोघींमध्येच राहायला हवी. कारण कसं आहे की राघव एकदा दिलेली वस्तू परत घेत नाही, त्यामुळे तो तुमचं किती ऐकेल आय डाऊट. पण मग तुम्ही समजवाल ना आरके सरांना? हो, समजावेन ना मी त्याला. मोहिनी काय, राघव काय,
आत्ताच्या जनरेशनची मुलं आहेत आणि या जनरेशनला पैशांचं मूल नाही. म्हणजे जसं आपल्याला आहे. तुम्ही समजून घेतलं मला खरंच भरून पावले हा मी. आरके सरांना तेवढं सॉरी सांगा. येऊ मग मी? शालीनताई एक विचारू का? हो हो विचारा ना. म्हणजे नवीन मंगळसूत्र करताय काही खास आहे का सहजच? काय आहे, आमच्या लग्नाला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. 25? हो, मग मुलींची इच्छा आहे आम्ही परत एकदा विधिवत लग्न करावं म्हणून ते नवीन मंगळसूत्र मोहिनीने घेतलं माझ्यासाठी. अहो पण मग ते परत दिल्यावर मोहिनीला वाईट वाटेल ना? नाही नाही, मी समजावेन ना तिला. हळवी आहे मनानं पण समजूतदार आहे. पण तुम्ही तेवढं मंगळसूत्र वेळेत परत करा हं? हो, काळजी करू नका. एवढी मोठी जबाबदारी सोपवली आहेत माझ्यावर, पार पाडेन मी ती. येऊ मग? राघवच्या मनात नेमकं काय सुरू आहे? त्याने मोहिनीला 4.5 लाखाचं मंगळसूत्र घ्यायला मदत केली. तिला रस्त्यावर आणायचं म्हणतोय आणि एकीकडे असंही वागतोय का?